आणि जीवन जगवा. अगदी बरोबर. इसमें तो कहते हैं जल है तो कल है. चला दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. एका बाजूला असेल ग्लेन वैती आणि ग्लेन वैतीच्या सोबत बॅटर असणार आहे नंदू पाटील. दोन अनुभवी आणि तितक्याच चांगल्या दर्जाचे खेळाडू. एक आहे मालाडचा आणि एक आहे दहिसरचे. दोन खेळाडू तुम्हाला स्टार्ट करताना पाहायला मिळतील. तर जी सुप्रीमो ट्रॉफी आपण पाहिली गेल्या महिन्यामध्ये, त्या सुप्रीमो चषकाच्या आयोजन कमिटीमध्ये नंदू पाटील यांचं कार्य होतं फिजिओ म्हणून. त्यांनी ती कामगिरी सांभाळली होती. आणि जर ग्लेन वैतीच्या शरीरयष्टीचा विचार कराल तर कित्येक जण मात्र कुठेतरी चक्रावले गेले आहेत की खरंच हे 40 वर्षावरील खेळाडू आहेत का. चांगला फिटनेस या दोन खेळाडूंचा पाहायला मिळतो. आता समोर गोलंदाज आहे भिवंडी ग्रामीण या संघाकडून. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कला. भिवंडी ग्रामीणचा एक एक्स्ट्रा प्लेअर प्लीज. भिवंडी ग्रामीणचा एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या प्लीज. महेश बॉलिंग मार्क सज्ज. अल्पेश गायकवाड आहे तिकडे, आम्ही विसरलो होतो, ज्यांच्याकडे इत्यंभूत माहिती आहे 40+ सर्व क्रिकेटपटूंची. चला मॅच ऑन करा. सामना असेल 5 षटकांचा. ऑल द बेस्ट टीम आगरी समाज सामाजिक संस्था. ऑल द बेस्ट टीम भिवंडी ग्रामीण 40+. पहिला बॉल राऊंड विकेट. खूप चांगली ड्राईव्ह आहे स्वीपर कव्हर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून पुढे बॉलला कॅरी करण्यासाठी येईल. 2 धावांसाठी नंदूचा कव्हर होता, स्वीकारलाय ग्लेनने. आणि या 2 धावाने धावफलक सुरू होतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा. 2 धावाने अकाउंट ओपन होते आगरी कोळी संस्था या संघाचं. ग्लेन वैती तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि नंदू पाटील नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार. या अगोदर काय लाजवाब खेळ खेळलेला आहे जागृत मराठाच्या शेखर दळवीने. जबरदस्त एक हाती तो किल्ला लढवताना शेवटच्या क्षणापर्यंत ती झुंज दिली आणि एक नामांकित संघाला, धनवीन संघाला पराभूत केलेला आहे जागृत मराठा 40+ या संघाने. खूप उलटफेर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते, कारण कुठलीच गोष्ट ही परमनंट नाही आहे क्रिकेटमध्ये, तात्पुरती गोष्टी आहेत. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर असल्या कारणाने अपील जरी केली तरी सुद्धा पंचांनी मात्र तटस्थ भूमिका घेतली. लेग बॅची मिळते 1 धाव. धावसंख्या 3. 3 धावा धावपैकी पाहायला मिळतात. सामना 5 षटकांचा आणि त्यामधील पहिले षटक मार्गस्थ आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतो भिवंडी ग्रामीण 40+ विपक्ष आगरी कोळी संस्था या 2 संघामध्ये पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिले षटक गोलंदाज महेश हाताळतोय. महेश दादापर्यंत व्हेरिएशन असलेली गोलंदाजी हाताळलेली आहे. आणि कुठेतरी पावसाची जी सर आहे आणि खेळपट्टीवर जो पाणी साचलाय त्याचा उपयोग सुद्धा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने उचलत आहे. आता स्ट्राईकवर आहे लेफ्ट हँडेड बॅटर नंदू पाटील. धावसंख्या 3. आउटसाइड द ऑफ स्टंप ड्राईव्ह केलाय. खूप चांगली कव्हर ड्राईव्ह आहे. पण जर आपण या मैदानावर मुसळधार पावसामध्ये जर ग्राउंड स्ट्रोक खेळला तर तो ताकदपूर्ण असायला हवा. त्या स्ट्रोकला फोर्स जास्त द्यायला हवा, कारण गवत आहे, पाणी आहे, त्यामुळे बॉल थांबतोय, रेजिस्ट होतोय आणि त्यामुळेच फक्त मी इथे 1 धाव. धावसंख्या झाली 4. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला. प्रतिकूल परिस्थिती घरात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. म्हणजेच याचा अर्थ टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा रबॉल बॉल क्रिकेट थोडं कठीण आहे. थोडं नाही, खूप जास्त कठीण आहे. आणि वाटतं की नियम सारखे आहेत. बॉल देखील एक रबर आहे, एक टेनिस आहे. बॅट देखील आपण थोड्या वेगळ्या वजनाच्या वापरतो, पण मात्र खूप मोठी तफावत आहे जर आपण वातावरणाचा विचार केला, आउटफील्डचा विचार केला. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला एक समांतर असं सखल तुम्हाला मैदान खेळण्यासाठी मिळत असते. पण जेव्हा रबर बॉल क्रिकेटचा, पावसाळी क्रिकेटचा विचार करतो तेव्हा मैदान कसं येईल तुमच्या समोर खेळण्यासाठी त्याचा नेम नसतो. धावसंख्या 4. प्ले अँड मिस इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं. टेक्निकली खूप चांगला स्टान्स आहे नंदू पाटील यांचा, पण तितकीच चांगली दर्जेदार गोलंदाजी महेशची सुरुवात चांगली करून देतोय भिवंडी ग्रामीण 40+ या संघासाठी. अगदी बरोबर. फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि संघाने जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आतापर्यंत महेश यांनी सार्थ ठरवलेला आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप फुटवर्कचा अभाव जाणवला आहे. फक्त फ्रंट फुटवरून खेळण्याचा अट्टाहास नंदू पाटील यांचा पाहायला मिळाला.
पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटका समाप्तीनंतर आग्रे कोळी समाज सामाजिक संस्था या संघाची धावसंख्या झालेली आहे 5 धावा. बिनबाद 5 धावा. दोन्ही संघाच्या माहितीसाठी नाही, पूर्ण या फॉर्मॅटच्या संघाच्या माहितीसाठी टप्पा घेतल्यानं बॉल जरी सरपंडी म्हणजेच अगदी खालून घरंगळ जरी गेला तरी सुद्धा तो लीगल बॉल आहे अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही येणाऱ्या प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवतो, जेणेकरून नंतर वादाची अपेक्षा नकोय. खूप चांगली गोलंदाजी भिवंडी क्रिकेट हे मात्र एक प्रगल्भ आणि विकसित क्रिकेट म्हणून ओळखलं जाते आणि त्याचीच पोचपावती महेश यांनी दिलेली आहे. पहिल्या षटकात खर्च केल्यात फक्त 5 धावा. चांगली बॉलिंग जशी आपण अपेक्षित केली होती ती वापरलेली आहे महेशने आणि महेशच्या जागेवर आता नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर येतोय. धावसंख्या फक्त 5 झाले. सोमनाथ नवीन बॉलर दुसऱ्या क्रमांकावर सोमनाथ येतोय पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. हो चांगला बॉल होता. शफल होऊन खेळायचा प्रयास जरूर झाला होता. फ्लिक करण्याचा अंदाज ग्लेन वैथीचा पाहायला मिळालाय पण दरम्यान ही एकच धाव मध्ये बॉल जातोय फ्लाय स्लिप म्हणजे शॉर्ट लेग रिजन मध्ये. एका धावेची वर धावसंख्या 6 झाले. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज सोमनाथ. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही इनफ टोटल धावपलकर पाहायला मिळत नाही. अटॅकिंग क्रिकेटसाठी भिवंडी हे ओळखलं जाते आणि आता अटॅकिंग बॉलिंग पाहायला मिळते. विकेट जरी मिळवला नाही तरी काय झालं पण मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा प्रयत्न दोन्ही गोलंदाजांचा राहिला. आतापर्यंत महेशने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आता सोमनाथ या पहिल्या बॉलवर 1 धाव खर्च करतो. स्ट्राईकवर आहे नंदू पाटील. बॉलिंग मार्क बॉल तयार. ओव्हर द विकेट सोमनाथ. आउटसाइड द ऑफ स्टंप अटेम्प्ट तर जरूर नंदू पाटील यांचा राहिला होता. दरम्यान 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय पण ग्लेनकडून नकार आहे. या 2 धावा वाईडच्या मिळतील ज्या खूप जास्त गरजेच्या होऊन बसल्या होत्या. कारण जर आपण या मैदानाचा आढावा घेतला गेल्या 4 दिवसांपासून तर 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये कमीत कमी 50 पलीकडे तुम्हाला जावंच लागेल, अन्यथा मात्र तो फाईट तुमच्याकडून पाहायला मिळणार नाहीये. या ठिकाणी आता संदेश पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ क्षेत्ररक्षण करतात आणि ते अंगाचा थरकाप स्पष्टपणे पाहायला मिळते. म्हणजे किती थंडी वाजते या मास्टरच्या क्रिकेटपटूंना. तरी सुद्धा मात्र मैदान आम्ही सोडणार नाही, आग्राची जात आहोत. धावसंख्या 8 झाले. 8 रन्स आणि बॉल फेकून झालेले आहेत 1. पुढचा बॉल सोमनाथचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला कंट्रोल फुल स्ट्रोक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये तैनात आहे. बॉलला कॅरी करून थ्रो करेपर्यंत मिळते. 1 धाव दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे कारण गॅदर व्यवस्थित झालं नाही यश्री रक्षकाचं. एका धावेला 2 धावांमध्ये बदललं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. आग्रे कोळी संस्था आपण पाहतो या प्रथम फलंदाजी करताना तर शतक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते भिवंडी ग्रामीण 40+ संघ. आतापर्यंत ते स्ट्रगल सुरू आहे. ग्लेनच्या वतीने धावा येत आहेत पण नंदू पाटीलचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शफल झाले. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर अगदी पॉपिंग क्रीजच्या मागे जाऊन हा खेळण्याचा प्रयास झाला होता. पण जेव्हा रबर बॉल क्रिकेटचा आपण उल्लेख घेतो आणि जेव्हा खेळपट्टीवर पाण्याचा साठा आहे त्यावेळेस जो बाउन्स तुम्ही अपेक्षित ठेवलेला असतो तो बाउन्स तुम्हाला खेळण्यासाठी मिळत नाहीये. त्याचमुळे मनामध्ये आणलेला फटका खेळता येत नाहीये ग्लेनला. दरम्यान धावसंख्या थांबली 10 वर. नक्कीच बॉलर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि या ठिकाणी आवाक्यामध्ये आहे की नाही. यस आवाक्यामध्ये आहे. लीगल बॉल. लाईन बिलॉंग स्टॉम्प आहे. डॉट बॉलची हाताळणी. धावसंख्या 10 वर थांबले. 2018चा विचार केला तर सुप्रीमो ट्रॉफीच्या मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विजेता फलंदाज ग्लेन वैती तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पिचिंग तंतोतंत आहे. खूप चांगल्या अभ्यासपूर्ण गोलंदाजीच्या माध्यमातून धावांना रोख लावण्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आहे गोलंदाज सोमनाथ. आणि या ठिकाणी वाईडच्या 2 धावा मिळतील आणि दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात नंदू पाटील बाजल. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 12 वर. पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने इथे नंदू पाटील हा बाद होतोय. 1+1 2 धावा धावपेकावर पाहायला मिळतील. 10 ते 12. मात्र पाऊस कोसळत असताना नक्कीच फलंदाजी करणं तितकंसं सोपं नाही आणि हे चित्र अगदी पहिल्याच दिवसापासून मनीष पाटील सर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कारण फलंदाजीसाठी जेव्हा पाऊस जोराने कोसळत असतो तेव्हा प्रतिकूल परिस्थिती सुरू होते
आणि गोलंदाजासाठी कुठेतरी अनुकूल परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर राई भाईंदर या परिसरातला जेम्स बॉन्ड राई या संघाचा प्रफुल्ल पाटील पप्या तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल बॅटर ग्लेन वैती. ऑन साईडला पुल केले क्षेत्ररक्षक आहे पाहत राहील. वन बॉल जाईल डीप मिड विकेट सीमा रेषा पार. या मिळतील धावा 4 चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो ग्लेन वैती याच्या बॅटमधून. या फटक्यासाठी खरं तर ग्लेन वैती अगदी पहिल्या चेंडूवर प्रयत्न करत होता, मात्र यावेळी प्रॉपर टायमिंग आणि अचूक प्लेसमेंट त्यानंतर आपण गॅपही पाहिलं होतं. धावसंख्या 16 झाले 16. सोमनाथ तयार ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलेलं आहे. क्षेत्ररक्षक येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये. बॉलला अडवण्यासाठी दरम्यान 2 धावांचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. थ्रो तर प्रॉपर बॉलिंग एंडला आहे महेशचा. 2 धावा काय रोखू शकत नाही. धावसंख्या पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. 18 धावा 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम आग्री कोळी संस्था अजूनही 3 षटकांचा काही बाकी आहे. कुठलाच वेळ घेऊ नका, आपण लगेचच मॅच ऑन ठेवायची आहे. 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्यात आग्री कोळी संस्था या संघाने. पहिल्या षटकाचा विचार केला तर महेशाचं अतिशय सुरेख षटक पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केले त्या. हे सोमनाथ याचं षटक आग्री कोळी संस्था या संघाच्या दृष्टीने चांगलं पाहायला मिळतं, कारण या षटकामध्ये 13 धावा आग्री कोळी संस्था या फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळालेले आहेत. यापुढचा सामना असणार आहे गोपी 11 नवी मुंबई वर्सेस नेव्हिटेक रायडर्स कल्याण. या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. आपण यायचंय गोपी 11 नवी मुंबई आणि नेव्हिटेक रायडर्स कल्याण या दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोपी 11 नवी मुंबई विपक्ष नेव्हिटेक रायडर्स कल्याण नेक्स्ट मॅचच्या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. बघा खूप महत्त्वाचं आहे ॲक्युरसी, जी तुम्हाला या रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये राखता येत नाही, जी ॲक्युरसी तुम्ही टेनिस बॉलमध्ये राखलेली असते. कारण आउटफील्ड थोडीशी साथ देणार नाही आहे, खेळपट्टी तुम्हाला साथ देणार नाही आणि वातावरण देखील तुम्हाला साथ देत नाही आहे. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता, आउटसाईड एज घेऊन बॉल जाईल पॉईंटला डीपमधून क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत. एकदा तो पूर्ण केला, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे. थ्रो तर बॅटिंग एंडला केला जातोय. डिरेक्ट हिट करणं गरजेचं आहे, फुल टॉस थ्रो करणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही 1 बाउन्स थ्रो कराल तर तो मात्र त्या एंडपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. 2 धावांची वाढ, धावसंख्या 20. महेशाला मात्र संघनायकाने कंटिन्यू ठेवलेलं आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. सचिन भाऊ तैरे आणि टेन ग्रुपच्या वतीनं सन्माननीय निलेश दादा नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. हॅपी बर्थडे सर. चांगला बॉल बघा, किती चांगल्या पद्धतीने बॉलची पिचिंग आहे. जो आपण लेंथ बॉलचा जो एरिया असतो त्या एरियामध्ये बॉलला पिच करून ऑफस्टमच्या बाहेरून सरळ सरळ कुठलंच रोटेशन नव्हतं, पण टप्प्यावर लक्ष देतोय महेश आणि त्याचमुळे आतापर्यंत धावा अडवण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. फुलटॉस बॉल आहे, पप्प्याचा पाहायला मिळतोय क्लास. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन, षटकार. 5 वर्ष अगोदर सुभाष सर 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा विक्रम भाईंदरच्या मैदानावर प्रफुल्ल पाटील याच्या नावावर आहे आणि तोच कुठेतरी प्रफुल्ल ज्या षटकारांसाठी ओळखला जातो तो आता पाहायला मिळते. पण आता ज्याने इकॉनॉमिकल षटक हाताळलंय महेश पहिलं, या षटकामध्ये धावा खर्च करतोय. ऑन साईडला पुल करायचा होता, टॉप एज घेतलाय की शरीराचा संपर्क झाला पंच दर्शवतील. दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावर. खूप चांगला कमबॅक महेशच्या. या अगोदरच्या बॉलवर षटकार खर्च केल्यानंतर कुठेतरी आता व्हेरिएशन करायला हवं, टप्प्यामध्ये बदल करायला हवा आणि ते केलंय आणि अडवलंय फलंदाज प्रफुल्ला. अगदी बरोबर, चांगली वापसी करताना आपण बघतो फक्त सिंगल धावेवर समाधान मानावं लागतो फलंदाज. आता मात्र सामना केलेला फलंदाज ग्लेन वैती. धावसंख्या 27. खूप चांगली ड्राईव्ह, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल थांबलाय आउटफील्डमध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत मिळतात या 2 धावा. 2 धावांची वाढ, धावसंख्या 29 झाले.
29 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नंदू पाटीलचं स्ट्रगल संपल्यानंतर प्रफुल्ल जसा खेळपट्टीवर आले 4 बॉल्समध्ये त्यांनी आतापर्यंत 9 धावा बनवल्या आणि कन्सिस्टन्सी ग्लेनची पाहायला मिळते, जो अधूनमधून सिंगल डबल्स आणि मोठे स्ट्रोक सुद्धा खेळतोय. पण हे डॉट बॉल कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतील दुसऱ्या डावामध्ये, कारण भिवंडी ग्रामीण संघ जो खूप जास्त बिझी राहिलेला संघ आहे, बिझी क्रिकेटर्स त्या संघामध्ये असताना मात्र त्या संघासमोर कमीत कमी 50चा आकडा तरी पार करावा लागेल आग्रेकोळी संस्था या संघाला. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झाला, 3 षटकांच्या समाप्तीनं धावफलकात धावा आहेत आग्रेकोळी संस्थेच्या 30 धावा 1 गडी बाद. आणि ज्या सरासरीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल तर 50पर्यंत हा संघ सहज मजल मारू शकेल, कारण बरोबर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे 10 झळकले होते. आपण पाहतोय 30 धावा, एक फलंदाज बाद झाला असला तरी ग्लेन वैती एका बाजूने बाजूला लावून ठेवतोय आणि प्रफुल्ल आल्याबरोबर एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण मला लगेचच दुसऱ्या फेरीचे सामने सुरू करायचे आहेत आणि त्यासाठी आमच्याकडे वेळ फार कमी आहे. आणि पुन्हा एकदा जय पवार यांच्या वतीनं सहभागी झालेल्या सर्व संघांचं आणि खेळाडूंचं खास करून आभार, जे इतक्या मुसळधार पावसात ट्रॅफिक जाम असून सुद्धा त्यांनी प्रत्येक संघाने या मैदानावर उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल सर्व संघांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक आभार. यानंतर सामना आपण पाहणार आहोत गोपी 11 नवी मुंबई विपक्ष नेवटेक रायडर्स कल्याण. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकसाठी पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे. या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्समध्ये. कुटुंबाचा सांभाळ करणं, पुन्हा एकदा तोच उल्लेख करायचा वाटतोय, नोकरी व्यवसाय सांभाळणं, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, या सर्व गोष्टींना सांभाळून हे सर्व खेळाडू खेळ करत आहेत. सरावासाठी वेळ कमी मिळतो, पण काही जे क्रिकेटपटू सकाळच्या सत्रामध्ये सराव करतात आणि कुठेतरी क्रिकेट आपल्यामध्ये आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यापासून क्रिकेट लांब जाणार नाही, ही दखल मात्र ते नेहमीच घेत असतात. आणि चांगलं क्रिकेट 40+ क्रिकेटपटूंच्या वतीने खेळताना पाहायला मिळालं. नवीन बॉलर वॉली मार्कवर ज्ञानदेव. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, छेडखाणी करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तीच छेडखाणी केली आणि त्याचमुळे हा वाईड बॉल मिळू शकला असता, पण मात्र तो मिळत नाहीये. जातोय डॉट बॉल. सुरुवात चांगली होते ज्ञानदेवची. अगदी बरोबर, वाईट चेंडूला छेडण्याचा प्रयत्न होता आणि परिणाम सर्व आपण पाहतोय निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या 30 या आकड्यावर थांबली आहे खूप वेळापासून. शफल झाले, आउटसाइड एज टेकन, कॉट बेंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. ग्लेन वैती होतोय बाद, बसतोय हा दुसरा धक्का टीम आग्रेकोळी संस्थेला. ही माहिती मला यासाठी, कारण त्याच परिसरामध्ये मी राहतोय, त्याचमुळे सर्वांची माहिती. आणि सोबत भगवान पाटील सुद्धा आहेत, जे सचिव आहेत आग्रेकोळी सामाजिक संस्थेचे. मुकेश पाटील आता स्ट्राईक विंडोला असेल, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल पाटील. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत भिवंडी ग्रामीण 40+ या संघाकडून आहे. म्हणजेच भिवंडीमध्ये आपण बनवायला गेलो तर 40+चे सुद्धा 7 ते 8 संघ बनवू शकतात सुभाष सर. इतके खेळाडू आहेत भिवंडी परिसरात. बॉलर तयार. ऑन दी टोस टाचांचा उपयोग करून पॉइंटच्या एरियामध्ये स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉलचा वेग जबरदस्त आहे, ज्ञानदेवने या बॉलला पेस दिलाय आणि त्याचमुळे मात्र मुकेश प्रॉपर स्टान्समध्ये होता, प्रॉपर पवित्र्यामध्ये होता, आपण मात्र तो फटका पूर्णत्वास नेऊ शकला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या थांबले 30 वर. चांगली बॉलिंग. यावेळेस यष्टीरक्षक बीट होतोय, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. वेट फॉर अंपायर सिग्नल. 2 धावा वाईडच्या धावफलकामध्ये ऍड करणारा. धावसंख्या जाते 32 वर आणि या 2 धावांची खरंच गरज होती, कारण पहिले 3 बॉल डॉट हाताळले गेले होते गोलंदाज ज्ञानदेवकडून. अगदी बरोबर आहे, धावांची आवश्यकता होती आणि महत्वाच्या धावा येणं खूप महत्वाचं आहे. मग धावा कशाही होत. एक्झॅक्टली, धावा येणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉलवर प्रहार करताना बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमारेषाच्या बाहेर. वेलकम टू द पार्टी. मॅक्सिमम युजी 6.
आणि स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर प्रफुल्ल, ज्याने एकमात्र षटकार या अगोदर ठोकला होता, त्याच्याकडे संधी आली. पुन्हा एकदा या डावातला दुसरा षटकार प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधून आलाय. बॉलर तयार. शफल होऊन ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये तफावत पाहायला मिळाली. कनेक्शन होत नाही. डॉट बॉल खूप चांगला कमबॅक नंदावचा. आतापर्यंत 5 बॉल हाताळलेले. धावसंख्या झाली आहे 38 धावा. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला. ज्ञानदेव बॉलिंग ट्रॅकवर तयार. राईट आउट द विकेट. स्ट्राईकवर प्रफुल्ल. यावेळेस आवाक्याच्या बाहेर आहे. जरी शफल झाला होता प्रफुल्ल तरी सुद्धा बॉल खूप जास्त आवाकाच्या बाहेर असल्या कारणाने वाईड लाईन ओलांडताना पाहायला मिळाला. बॉलला उसळी चांगली मिळते. खरं तर ज्ञानदेव यांचं कौतुक करायला हवं, कारण बॉलला उसळी सुद्धा देत आहेत आणि बॉलला खूप चांगल्या प्रॉपर व्हेरिएशनने हातात आहेत आणि त्याचमुळे प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळते आणि ऑफ स्टंप कुठेतरी अडवून ठेवलंय असंच म्हणू शकतोय आपण, कारण प्रत्येक बॉल ज्ञानदेव यांचा ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ज्ञानदेव. ऑन साइडला पुल केलाय. मिड विकेट क्षेत्र निवडलंय. शेवटी नशीब, आणि हा असेल नशीबचा नाही तर कर्तृत्वाचा षटकार. 6 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आग्रे कोळी संस्था या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम आग्रे कोळी संस्था आफ्टर 4 ओव्हर्स. गोपी लेवून नवी मुंबई संघाचा संघनायक आणि नेव्हिटेक रायडर्स कल्याण संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. टॉससाठी सज्ज राहायचं आहे. नेव्हिटेक संघाचं संघनायक इथं आलेलं आहे. गोपीलेवून नवी मुंबई संघाचं संघनायक आपणही तोरा करा, संपर्क साधा. आणि नंतर या अगोदरच्या मॅचमध्ये हरीश पंडे सरांनी असा उल्लेख केला होता की घरी बसून या स्पर्धेचा आनंद घ्या, घराबाहेर येऊ नका, कारण आताच गौरव सावंत इंटरनेटवर पाहत होते की वेगवेगळ्या परिसरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. त्याचमुळे घरी राहा आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या आणि तुम्ही व्यवस्थित मोजून वापरून प्रवास करा. तुम्ही गुगल मॅपवर शोधू शकता की ट्रॅफिक कुठल्या एरियामध्ये. तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना, मित्रपरिवाराला विचारून ती माहिती घेऊ शकता की कुठल्या परिसरामध्ये जास्त पाणी आहे किंवा कुठल्या परिसरामध्ये राहण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्याचमुळे बी सेफ आणि बी ॲट होम. अगदी बरोबर. एक संदेशही या स्पर्धेच्या माध्यमातून जाणकार जनतेसाठी दिला जातोय. ही चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. संदेश पाटील खारबावचे गोलंदाज तुम्हाला आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावर ते आता येत आहेत. एक चांगल्या पद्धतीचा खेळ त्याने तरुणपणी खेळला आणि आता सुद्धा ते मास्टर क्रिकेटमध्ये म्हणजे 40+ क्रिकेटमध्ये खेळत आहेत. नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून खेळत आहेत. बॉलर तयार. फुलटॉस बॉल. मुकेशच्या बॅट मधून हा बॉल जातोय सरळ काऊ कोन सीमारच्या बाहेर. फ्लॅटेड षटकार. टॉस बॉल जर तुम्ही शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाला द्याल तर फलंदाज तर तयारीतच आहे आणि ती तयारी पाहायला मिळाली मुकेश पाटीलची. धावसंख्या 51. पुन्हा एकदा हा फुल टॉस नो बॉल असेल आणि नो बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषाच्या बाहेर. 4 नाही मिळतील धावा 5. 5 धावांची वाढ. धावसंख्या 56.
डेंजर झोनमध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला, कारण 50 प्लसची चर्चा आपण 50 प्लसची चर्चा करत होतो आणि 50पेक्षा जास्त धावा मनीष पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. संदेश पुन्हा एकदा बॅटच्या टोला कनेक्ट होतोय बॉल. मैदानाच्या समतल हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मिड विकेट एरियामध्ये. डीप शतकाच्या पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी तर मिळते. तिसऱ्या धावासाठी मुकेशचा कॉल प्रफुल्ल तयारीत नाहीये. मिळतात या 2 धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावर. 61 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आगरी कोळी संस्था बॉल फेकून झालेत या षटकातले एकूण 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. संदेश पाटील राईट अमोर द विकेट मुकेश पाटील साठी. चांगली ड्राईव्ह आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल थोडासा लॉफ करण्याचा प्रयत्न, तितकंसं एलिव्हेशन जर मिळालं नाहीये. बॉल जातोय लॉंग ऑनला आणि आता हा प्रफुल्ल पाटील सांगतोय की शेवटचा बॉल माझ्या नावावर करायचा, त्यात मी तो स्ट्राईकवर थांबतोय. फक्त 1 मिळते. धावसंख्या पोहोचते 62 या आकड्यावर. 62. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. चला टॉससाठी तयार आहे नवी टेक रायडर्स कल्याण आणि गोपी 11 नवी मुंबई. प्लेन मिस चेष्टपेक्षा सुद्धा बीट होतो त्या ठिकाणी, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. 5 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 62 आणि जिंकण्यासाठी 63 धावा पूर्ण कराव्या लागतील भिवंडी ग्रामीण 40 प्लस या संघाला. साठी सज्ज होतील आणि दोन्ही संघाचे संघनायक अर्थात आपण पाहणार आहोत नेव्हिटेक रायडर्स कल्याण आणि गोपी 11 नवी मुंबई. पुढील सामना या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे महेश दादांना विनंती असेल महेशजी ठाकरे की आपण संबंधित कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नीलकंठ भोईर साहेब आणि राजू पाटीलजी या. मित्रांनो आपण बघत आहात जयहरी क्रिकेट संघ रांजणोळी आयोजित स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022. आयोजक श्री राजेंद्र भगवान ठाकरे, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पिंपळगर रांजणोळी आणि श्री महेश भगवान ठाकरे श्री कृष्णा ग्राफिक्स. तर नीलकंठ भोईर साहेब आणि राजू पाटील साहेब आहेत. एका बाजूला आहेत नेव्हिटेक रायडर्स कल्याण आणि दुसऱ्या बाजूला गोपी 11 न्यू मुंबई. छापा काय निर्णय आहे नेव्हिटेक इथेच सांगायचं आहे. नाही आयोजकांनी सांगितलं निर्णय इथेच द्या. 4 ओव्हर
फिल्डिंग घेतली आहे आणि प्रथम फलंदाजी तुमची असणार आहे गोपी इलेव्हनची. तर मित्रांनो जाऊया परत एकदा आपण आता ते समालोचन कक्षामध्ये जिथे उपस्थित आहेत मनीष पाटील आणि सुभाष धुमाळ. तर गोपी इलेव्हन नवी मुंबई संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. गोपी इलेव्हन नवी मुंबई आपण संपर्क साधायचा आहे. जो सोना पहनते थे बापीदा अगर भिवंडी के आगरी कोली समाज के भाई बहनों को मिलेंगे तो बोलेंगे मेरे पास जितना नहीं इतना तो इनके पास सोना है. नाही, खूप गोल्डन मॅन्स आहेत आणि खरं तर सर्वांना आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि आपण जर भिवंडी कल्याण डोंबिवली परिसरात गेलो तर खूप सारे बापी लहरीपेक्षा त्यांनी त्यांची ओळख स्वतः कमवलेली आहे आणि प्रत्येक गावोगावी तुम्हाला ते गोल्डन मॅन किंवा गोल्डन बॉय पाहायला मिळते. चला मॅच ऑन. कुठला व्यत्यय येऊ देऊ नका. टार्गेट दिलं गेलेलं आहे 63 धावांचं. आमचे ऑफिशियल धावा संख्या लेखक अल्पेश गायकवाड यांनी अधिकृत माहिती दिली. 30 बॉल्समध्ये 63 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर चला आपण जाऊया दुसऱ्या डावाकडे आणि दुसऱ्या डावाची जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर तुम्हाला ऐकायला मिळतील धमाल कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील सर. तर पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज धर्मेंद्र, गणेश आणि दिनेश जोडे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश टायकर रेनला तर नाशिकला दिनेश मॅन फ्रॉम कोणगाव. 63 धावांचं एक मोठं लक्ष आहे. 5 षटकामध्ये 63 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत भिवंडी ग्रामीण 40+ संघाला. धर्मेंद्र फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेट स्कोलिंग रिजन मध्ये. शतक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश दिनेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. नाही, दिनेश नो डाऊट ॲडव्होकेट आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी भिवंडीसाठी खेळलं आणि ॲडव्होकेट्सच्या देखील ज्या मॅचेस असतात तेव्हा देखील ते त्यांचा खेळ करत असतात. तर एक चांगले क्रिकेटपटू आहेत गणेश आणि दिनेश. एक चांगली पार्टनरशिप बनण्याची शाश्वती आहे. पाहूया लेट्स सी खेळ कसा रंगतोय. अगदी बरोबर आहे. चांगलं फाउंडेशन या जोडीला निर्माण करावं लागेल. यावेळी मात्र समोर केलेलं आहे. उंच मात्र लांब नाही, सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज गणेशाची गेली संपुष्टात. दोन फूट आत मुकेश पटेलच्या वतीने तो कॅच कॅरी केला गेला आहे आणि पहिला धक्का भिवंडी ग्रामीण 40+ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. सोमनाथ वनडाऊन पोझिशनला सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम जुनाळकी. तर त्याच्या समेत आपण पाहतोय दिनेश मॅन फ्रॉम कोणगाव. गणेश मॅन फ्रॉम पिंपळगर हा मात्र नक्कीच बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 2 धावा 63 लक्ष्याचा पाठला करताना धर्मेंद्र यांनी एक सफलता अर्जित केलेली आहे. विकेटचा खुराक प्राप्त करताना आपण पाहतो धर्मेंद्र या गोलंदाजाला.
धर्मेंद्र यावेळी सामना करेल फलंदाज सोमनाथ. यावेळी मात्र मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू टोललेला आहे. गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. नेत्री दीपक चौकार. सोमनाथने मात्र कुठेतरी पुन्हा एकदा रिदम मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर पेव्हलियन बॉक्स मधून सेट होऊन येताना चौकार. धावसंख्या 6. पहिला चौकार आपण पाहतो या इनिंग मधील सोमनाथ याच्या बॅट मधून चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. चौकारानंतर षटकार. 10 का दम दाखवताना सोमनाथ. पहिला आवडला आठवला की स्वागत नाही करोगे हमारा. आणि या ठिकाणी सोमनाथने मात्र जबरदस्त फटकेबाजी करताना 10 धावा वैयक्तिक गोळा केलेल्या आहेत आणि सांघिक धावसंख्या भिवंडी ग्रामीण 40+ ची 12 धावा. 12 रन्स. विकेट जरी गमावला असला तरी मात्र सोमनाथ याच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. टेनिस क्रिकेटमध्ये सोमनाथ याने आपल्या जुना ऑलिम्पिक संघासाठी यंदा जगामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये सोमनाथ याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 चौकार 1 षटकार. धावसंख्या 12. 63 लक्षाचा पाठला करताना यावेळी अँगल क्रिएट करताना आपण पाहतोय चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज धर्मेंद्र याची. एक्स्ट्रा पेस विथ अँगल या दोघांचं संमिश्रण पाहायला मिळालं आणि कुठेतरी चांगलं फलदायी ठरलेलं आहे. डॉट बॉलची हाताळणी बॉल फेकून झाले आतापर्यंत या षटकातले 5. धावसंख्या 12. धावसंख्या 12. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू कुठल्याच स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. दादा गणेश दादा तुम्हाला वेळ आहे आणि लगेच आपण डीजे गणराज साऊंड यांना देऊया संधी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 12 जिंकण्यासाठी अजून 51 ची गरज. बॉल शिल्लक 24. तर आपला आणि आपल्या संघाचा विजय सुनिश्चित आहे. पाहूया दिनेश तो टॅलेंट वापरतो का ग्लेनच्या विरोधात. अगदी बरोबर. ग्लेन हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमच स्ट्रायकर रेंजला आपण पाहतोय दिनेश भोईर. कट करण्याचा प्रयत्न विकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये आले संपर्क नाही. थोडा वेळ घेतोय तो कारण पहिलाच बॉल आता फेस केलेला आहे. पण ग्लेन खूप फास्ट षटक हाताळण्यासाठी ओळखला जातो. जसा भावेश पवार भिवंडीमध्ये तसा ग्लेन वैती मुंबईमध्ये. यावेळी चेंडू दिशा फरकटतोय. पंचांचं वायरचा खेळतोय. आव्हान त्या वायरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. 40+ मध्ये नक्कीच आपण जर बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंप जास्तीत जास्त चेंडू हाताळण्याकडे कल आपण पाहतोय गोलंदाजांचा. असलाच पाहिजे कारण जर रबर बॉलचा विचार केला जर स्लॉट मध्ये बॉल आला तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. त्याचमुळे कसं बॉल पासून बॅटरला लांब ठेवता येईल तो प्रयत्न प्रत्येक गोलंदाज या 2 दिवसामध्ये मला करताना पाहायला मिळालेला आहे आणि बऱ्याच गोलंदाजांना त्यामध्ये यश आलेले आहे. ग्लेन होती त्यापैकी एक. यावेळी मात्र मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दिनेश एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 14वर. अजून एक गोष्ट पाहिली आहे की 70% खेळाडू ऑनसाईडलाच खेळण्याचा प्रयत्न करतात आणि काही जे खेळाडू आहेत जे पुस्तकी फटके घेतात कट शॉट ग्लाइड शॉट किंवा कट आणि ड्राईव्ह करतात. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संधी आहे. बॉलचं मेरिट ओळखून खेळलं तर जास्तीत जास्त धावा तुम्हाला मिळू शकतील. अगदी बरोबर.
यावेळी मात्र चेंडू एक्स्ट्रा मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि यस घातकी प्रयत्न दिनेश भोईर याची केली संपुष्टात. फलंदाज धावचे रूपाने बाद. दुष्काळ 13वा महिना. सहखेळाडूला होकार देणं किंवा नकार देणं तुमच्यावर अवलंबून आहे आणि या ठिकाणी कुठेतरी ते व्यवस्थित जुळलं नाही आणि त्याचमुळे दिनेश धावचीच्या स्वरूपात बाद होते. 2 गडी बाद. धावसंख्या 15. भिवंडी ग्रामीण 40+. आणि छोटे धाव घेताना संयम ही खूप महत्वाचा असतो. खास करून जेव्हा 40+चे क्रिकेटर खेळत असतात तेव्हा संयम हा महत्वाचा फॅक्टर माझ्या मते पाहायला मिळणं खूप आवश्यक आहे. एक्झॅक्टली खूप कमी आहे. स्वाभाविक आहे ते. प्रत्येकाकडे संयम नसतो. प्रत्येकाला धावा बनवायच्या आहेत. प्रत्येकाला विकेट घ्यायच्या आहेत. पण प्रत्येक गोष्ट ती त्या वेळीच ठरलेली असते. फक्त तुम्हाला तुमचा एफर्ट कधी द्यायचा आहे ते ठरवायचं आहे. चांगला कमबॅक येतोय तो म्हणजेच आग्रेकोळी सामाजिक संस्थेच्या वतीने ग्लेन वैती थोडासा अडखळला होता पण चांगला कमबॅक. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. परेश महाजन यावेळी होता. एक कोणगावचा फलंदाज बादून पॅलमध्ये परतलाय. दुसरा कोणगावचा फलंदाज खेळपट्टीवर परेश महाजनच्या रूपाने आलेला आहे. आणि खूप चांगल्या दर्जाचे पंच सुद्धा आहेत परेश महाजन आणि आता आज ॲज अ प्लेअर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आपलं नशीब आजमावत आहेत कारण काही खेळाडू हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत आणि आता ती ओळख पुन्हा एकदा जगाला पटवून द्यायची असेल तर आजच्या दिवसामध्ये तू चांगला खेळ प्रत्येक खेळाडूला करावा लागेल. अगदी बरोबर. योग्य तो उल्लेख केला आपण. ग्लेन वैद्य यावेळी मिस्टाईम फाटका एस्ट्रेक्सच्या डोक्यावरून चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडू फील केला जाईल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. कालाच्या पडद्यात आपण जो विरोध केला त्यामध्ये नक्कीच हरेश पंड्या सर असो, कुणाल दाते सर असो आणि आपलाही सह्याचा वाटा आहे. आपण मुलाखतींच्या स्वरूपामध्ये कालाच्या पडद्यावर जे खेळाडू गेले होते त्यांना जगासमोर आणण्याचा पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केला होता. तुमचं विशेष धन्यवाद असणार आहे त्यासाठी. यावेळी मात्र सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय वेगाने इष्टरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 18 झालेली आहे. 18 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी आता 18 बॉल्समध्ये 45 धावांची गरज. 45 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल्स. टीम भिवंडी ग्रामीण 40+. कम ऑन गणेश दादा. 9च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा जवळ केलेल्या त्या 18 धावा 63 लक्षाचा बाटला करताना आपण बघतोय भिवंडी ग्रामीण 40+ हा संघ. या अगोदरच जागृत मराठा भिवंडी संघाने दिमागदार विजय संपादन केलेला आहे. शेखर दलवी याची अतिशय सुरेख इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. तर नारंगी गावचे अष्टपैलू खेळाडू सन्माननीय स्वर्गवासी नितीन गणपत पाटील यांचं देखील गेल्या 10 दिवसामध्ये निधन झालेलं आहे. त्यांना देखील आपण सर्वांच्या वतीने श्रद्धांजली देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुकेश गोलंदाजी मार्क आलेला आहे. सोमनाथ यांनी चेंडूला फेकून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून सीमा पार षटकार. आमच्या आघाडीचे 2 खंदे फलंदाज जरी बाद झाले तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आलेलो आहे. तो षटकार. धावसंख्या 24. नक्कीच. आणि हाच खेळ सोमनाथचा नेहमीच पाहायला मिळतोय. फॉर्मेट कुठलाही असू द्या. यावेळी आपण पाहतोय या चेंडूला पुन्हा एकदा कडक फटका आपण पाहतोय. कार्पेच्या सहारे चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. आहे तोपर्यंत विजयाशी आशा पल्लवित असेल असं म्हणू शकेन मी कारण एक जबरदस्त दर्जेदार खेळ. 2 षटकार 2 चौकार बॅटमधून आले. एक तुफानी फलंदाजी सोमनाथची. अगदी बरोबर. तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ मात्र थांबायला तयार नाही. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र जोरदार अपील इम्पॅक्ट कुठेतरी नक्कीच एस्टँडच्या बाहेर होता. पंच संमत नाहीत.
तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात लेग पॅचचा शेडतो पंचांकडनं धावसंख्या सिंगल नेवरते. एक आउटकडर बॉल हाताळला गेला होता बॅक ऑफ द हँड आणि त्याचमुळे इम्पॅक्ट जो होता ऑफस्टमच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी लक्ष वेधलं आणि लेग बायची एक धाव. धावसंख्या 29 झाले, 29 रन्स. धावसंख्या 29-29. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज मुकेश, यावेळी सामना करेल फलंदाज परेश. यावेळी मात्र एस्टनच्या बाहेर निघून हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धावता पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एका धावेने परेश समाधान मानतोय, एका धावेने परेश आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या 30. मेघनाथ त्या ठिकाणी बॉल अडवताना पाहायला मिळाला. आर के मोरवा या संघाचा तो अष्टपैलू खेळाडू आणि आता परेश एक डोक्यावर बर्फ ठेवून खेळतोय आणि त्याला डबल धावांचं महत्व माहीत आहे. पण स्ट्राईक हवी आहे सोमनाथला, हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे. त्याचमुळे फक्त एकच धाव घेतली गेली. धावसंख्या 30. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. अगदी बरोबर, 30 धावा धावपलकर झलकले गेले आणि इथून अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परेशाची चांगली रणनीती आहे पाहायला मिळते, कारण सोमनाथ एक चांगल्या टचमध्ये त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे इथून केला जाईल. यावेळी हो हो हो, रुकेगा नाही झुकेगा नाही. तुझे डोल्याला शोभतय चष्मा अगो सूरमा, तुझे डोल्याला शोभतय चष्मा, दिसतय नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा, दिसतय नटीवाणी सिनुमावाली. आशेचा एक किरण सुद्धा लढण्याची तुम्हाला शक्ती देत असतो आणि तो आशेचा किरण आहे एक मात्र सोमनाथ, ज्याच्या वतीने 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत आलेल्या आहेत. निर्धास निर्भीड आणि बेधुंद फटकेबाजी सोमनाथची पाहायला मिळाली. आता कळलं की स्ट्राईक त्यांनी त्यांच्याकडे का ठेवली. अगदी बरोबर. कुछ तो है बात, नाम है सोमनाथ, रुकेगा नहीं साला झुकेगा नहीं साला. हे काय की किल्ला लढवताना आपण बघतोय भिवंडी ग्रामीण 40+ संघाकडून 36 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे टीम भिवंडी ग्रामीणला. 36 धावा धावपलकर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज सोमनाथ. यावेळी मात्र सुरेख चेंडू अगदी बॉडी लँग्वेजला मनीष पाटील सर ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 36 जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 12 balls 27 runs required to win. Match is still on. Don't go anywhere. Stay tuned. tenniscricket.in. जोपर्यंत सोमनाथ खेळपट्टीवर आहे तोपर्यंत भिवंडी ग्रामीण 40+ संघाला विजयाची आशा आहे आणि सोमनाथच्या खेळीने आशा पल्लविती झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही इथून जर बघितलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. ग्लेन वैती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने दुसरं षटक हाताळताना फक्त 6 धावा खर्च केले होत्या. बघा एवढंच म्हणेन की प्रयत्न करत राहा, कारण इकडे उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. तुम्ही जिंकाल तर तुमचा जय जयकार होईल, त्याचमुळे जिंकण्यासाठी तसे प्रयत्न करायला हवेत. अगदी बरोबर. ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर सामना करेल फलंदाज परेश महाजन. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसली घेतोय, निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजी करणाऱ्या संघावर आता मात्र दबाव वाढवणार आहे. दबाव तो डेफिनेटली वाढणारच आहे, पण आता जो फलंदाज स्ट्राईकवर हवा होतो नॉन स्ट्राईकला आहे, पण परेशच्या वतीने मात्र प्रयत्न केले जातात. पण बॉलला पेस जबरदस्त होता, कट करायचा प्रयत्न फसलाय. ग्लेन यावेळी मात्र सुरेख चेंडू स्वतःचा बचाव केलेला आहे. एक धाव हा फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल निवडते. पेस चांगला पाहायला मिळाला होता या चेंडूवर. बघा मनात आणलं होतं की मला फक्त स्ट्राईक रोटेट करायची, त्याचमुळे बॉलला फॉलो करताना फक्त डिफेन्स केला गेला आहे आणि फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. दरम्यान मी ते एक धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 37 या आकड्यावर. आणि आता जिंकण्यासाठी जवळपास गरजेच्या आहेत 26 धावा. 26 धावांची इथूनही आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना ग्लेन वैती सोमनाथ मोठा मासा घालायला लागतोय. बडी मसली जाल में फसती हुई.
चौथ्या पाचव्या क्रमांकावर शैलेश. बघा, धडपड करायला तुम्हाला भाग पाडावा लागेल, एकमेकांना तुम्हाला सहकार्य करावा लागेल, एकमेकांचा गेम तुम्हाला ओळखावा लागेल, एकमेकांचा गनिमी कावा ओळखावा लागेल आणि तेच क्रिकेट कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. बघा, ज्याला धडपड करायला जमते त्याच्यासमोर नशीब सुद्धा नमते. आणि ते पाहूया या ठिकाणी कुठल्या संघाची धडपड विजयाच्या दिशेने जाणारी असेल. अगदी बरोबर. धडपड करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. इथे मात्र प्रयत्न खरं तर केला होता ग्लेन व्हॉइटी याने फलंदाज बाद करण्याचा, तो प्रयत्न यशस्वी ठरतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट त्याने चटकावलेला आहे. यावेळी जोरदार ट्राय करण्याचा प्रयत्न, ह्यावेळी संधी होती मात्र हे आपण पाहू शकता धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतताना शैलेश. गोड होऊन मिठीत येणार Eight balls, 26 runs required to win. नवीन बॅटर धडधाकट शरीर यष्टीचा फलंदाज आतमध्ये इन होतोय. ग्रीन कॅप नेम प्लीज. धावसंख्या 37 झालेली आहे आणि ग्लेन वैतीला योग्य त्या वेळी चौथ्या क्रमांकावर बोलवण्यात आलेला आहे. त्याने त्याची कामगिरी चोख अदा केली आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट ढकलण्यास मजूर गेला तो फलंदाजाला. नवीन फलंदाज नॉस्ट्रिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सामनावीर फलंदाज परेश. ग्लेन व्हॉइटी यांनी नक्कीच आपल्या संघाला पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे. मी तर म्हणेन जोपर्यंत सोमनाथ खेलपट्टीवर होता तोपर्यंत भिवंडी ग्रामीण फोडीप्याचं पाडं चढ होतं. पूर्णपणे इष्टा खुल्या चढून गेल्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकंदरीत म्हणता येईल की ग्लेन व्हॉइटी याने आपल्या संघाला पूर्णपणे सामन्यामध्ये खेचलेलं आहे. 6 बॉल्स आणि 26 धावांची गरज असेल टीम भिवंडी ग्रामीण 40+ 6 balls 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहतात जय हरी क्रिकेट संघ रांजणोळी, सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे, सन्माननीय महेशजी ठाकरे तसेच रांजणोळी ग्रामस्थांच्या वतीनं स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 दिवस 4था 40 वर्षांवरील व्यावसायिक खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसात खेळताना पाहायला मिळत आहेत. सामना सुरू आहे. भिवंडी ग्रामीण 40+ वर्सेस अग्रकोळी समाज सामाजिक संस्था 40+. जिंकण्यासाठी आता भिवंडी ग्रामीण 40+ संघाला 6 बॉल्समध्ये 26 धावांची गरज. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय की लक्ष थोडंसं अवघड आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघासाठी. शेवटचे षटक त्यांसाठी गणेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहिजे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. जेवढा तगडा फलंदाज स्ट्रायकर इंडला आहे तेवढे तगडे फटके इथे खेळावे लागतील, कारण डू ऑर डाय सिच्युएशन आता मात्र करो या मरो ची स्थिती येऊन ठेवलेली आहे भिवंडी ग्रामीण 40+ या संघासमोर. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गणेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका, कटचा चेंडू निघून जाईल पॉइंट रिजन मधून सीमा पार हा षटकार. क्लासिकल स्क्वेअर द विकेट एलिव्हेशन नव्हतं पण मात्र काय प्रॉपर फोर्सने खेळला आहे. स्वीपर कव्हर एरिया क्लिअर करताना हा षटकार भालचंद्रच्या बॅटमधून. आता 5 बॉल्समध्ये 20 धावांची गरज. 5 balls 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज स्टील ऑन. पिक्चर अभि बाकी मेरे दोस्त असंच जणू या चेंडूवर नक्कीच फलंदाजाने दाखवून दिलेलं आहे. पहिल्या चेंडू सामना करताना षटकार वसूल करतोय. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. गोलंदाज गणेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू आउटसाइड चेंडू हाताळला होता
आणि या चेंडूवर चांगली वापसी करताना कमबॅक करताना गोलंदाज गणेश. पहिल्या बॉलवर 6, दुसरा बॉल डॉट. 4 बॉल्समध्ये आता 20 धावांची गरज आहे. 4 balls 20 runs required to win compulsory chase हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या 20 धावा भिवंडी ग्रामीण 40+ ला पूर्ण कराव्या लागतील. यावेळी मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बने प्रेषक त्याच्या डोक्यावरून मस्तक दस्तक देणारा षटकार. बेटीचा बोलवला चांद एक वस्तू विसरून गेले होते, ती वस्तू घ्यायची आहे. 3 बॉल 14 धावांची गरज आहे आणि आता मात्र अटीतटीची लढत, अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. भिवंडी वर्सेस आता पूर्ण आगरी कोळी समाज संस्था. 3 बॉल 14ची गरज म्हणजे या पुढच्या बॉलवर धावा येणं खूप जास्त गरजेचं होऊन बसले भिवंडी ग्रामीण 40+ संघासाठी. हा चेंडू मात्र नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ज्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळून गेल्या होत्या, मात्र आता विजयाच्या आशेचा किरण या फलंदाजी रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. भालचंद्र याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद झोपता आलेली नाही. एक धाव तर पूर्ण करता फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धावी पूर्ण. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपैकी 51 धावा. 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. पेव्हिलियन बॉक्स मधून टाळ्या वाजवून शिट्या पिटून सामना जिंकता येत नाही. सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 100% योगदान द्यायचं आहे. आता दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट भिवंडी ग्रामीण 40+. ऑल द बेस्ट आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. 2 बॉल 2 षटकारांची गरज आहे भिवंडी ग्रामीण 40+ संघाला. लेट्स सी हु विल विन दिस मॅच. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. शेवटी नसीब या हॉटेल जे आपण पाहतोय तिथून पप्पू शेट सामन्याचा आनंद लुटत आहेत आणि त्यांच्याच संघटनेचा खेळाडू सध्या पाहूया काय करतोय. वाट शॉट उंचच उंच आणि लांबच लांब. शेवटी नसीब चेंडू जातो सीमापार. षटकार. होत्याच नव्हतं. तुला पोटीन मी फिरवीन तुला फिरवीन बंदरी नवा नवा तुला फिरवीन बंदरी नवा नवा दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. हा सर. एक्झॅक्टली फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला फक्त दिशा देण्याचं आणि ताकद देण्याचं काम होतं आणि दोन्ही गोष्टी व्यवस्थित जुळून आलेल्या आहेत. आणि त्या इक्वेशनला 1 बॉल 6 धावांची गरज आहे. काय नयनरम्य असा चांगल्या वातावरणामधला हा सामना प्रेक्षक एन्जॉय करतात tenniscricket.in च्या वतीनं. 1 बॉल 6 धावांची गरज. गोल्डन षटकार लावला जाईल का? या अगोदर मात्र कित्येक क्रिकेटपटूंनी गोल्डन षटकार लावलेला आहे, पण आजचा दिवस कुठला फलंदाज म्हणजेच मिस्टर भालचंद्र आपल्या नावावर करेल का? 1 बॉल 6 धावांची गरज. ऑल द बेस्ट गणेश. ऑल द बेस्ट भालचंद्र. या फलंदाजीकडे नक्कीच क्षमता आहे. क्षमतेवर कुठलाही प्रश्नचिन्ह नाही, मात्र ही क्षमता सिद्ध करावी लागेल. या चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. इससे लगाडाला मॅच जिंकायला. या चेंडूमध्ये दडलाय काय? 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावर क्रिकेट संघ राजनोले, महेश ठाकरे साहेब, राजेंद्र ठाकरे साहेब, प्रमोदजी म्हात्रे यांची मेहनत नक्कीच व्यर्थ गेलेली नाही आणि नक्कीच रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. यावेळी जोरदार प्राकांचा प्रयत्न, मात्र हा सामना जिंकलेला आहे तो आगरी कोळी संस्था या संघाने. अभिनंदन आगरी कोळी संस्था अँड हार्ड लक भिवंडी ग्रामीण 40+.
मॅन ऑफ द मॅच आणि ग्लेन वैद्यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल.